नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत टर्मिनल्स विकसित करण्याच्या नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या मागणीला यश मिळून आता अंबड येथे सुसज्ज असे ट्रक टर्मिनल विकसित करण्यात येते। त्याचबरोबर आता लवकरच सातपूर आणि सिन्नर औद्योगिक वसाहतीत मोठ्या भूखंडावर ट्रक टर्मिनल विकसित करण्यात येईल। तसेच नाशिक ट्रान्सपोर्टच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून मार्गी लावल्या जातील असं आश्वासन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिले। यावेळी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे उपस्थित होत्या। नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या मागण्या मार्गी लावल्याबाबत नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या शिष्टमंडळाने नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन आभार मानले। तसेच सातपूर आणि सिन्नर औद्योगिक वसाहतीत मोठ्या भूखंडावर ट्रक टर्मिनल विकसित करण्यासोबतच अंबड ट्रक टर्मिनल ना नफा ना तोटा या तत्वावर नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनला देण्यात यावा याबाबत चर्चा केली आहे। यावेळी आमदार सीमा हिरे, नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, कार्याध्यक्ष PM सैनी, पदाधिकारी सुभाष जांगडा तसेच संजू तोडी, रामभाऊ सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी अंबड येथे ट्रक टर्मिनल विकसित करण्यात येत असल्याबाबत शिष्टमंडळाकडून राज्य शासनाचे आभार मानले। तसेच यावेळी अंबड येथे विकसित करण्यात येत असलेल्या ट्रक टर्मिनलची जागा ही अतिशय छोटी असल्यामुळे सातपूर आणि सिन्नर येथे ट्रक टर्मिनल विकसित करताना मोठ्या भूखंडावर विकसित करण्यात यावे अशी मागणी शिष्टमंडळाकडून करण्यात आली आहे। या मागणीला मंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सातपूर आणि सिन्नर औद्योगिक वसाहतीतील ट्रक टर्मिनल आवश्यक त्या मोठ्या भूखंडावर लवकरच विकसित करण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले। तसेच अंबड औद्योगिक वसाहतीत विकसित करण्यात येत असलेले ट्रक टर्मिनल ना नफा ना तोटा या तत्वावर नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट संघटनेला विकसित करण्यासाठी देण्यात यावा। या ठिकाणी सारथी सुविधा केंद्राचे मॉडेल संकल्पना राबवण्यात येईल अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीला देखील मंत्री उदय सामंत, राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे। द हिंद न्यूजसाठी सतीश रुपवते, नाशिक।